Okay, good afternoon, everyone. So, for embedded system, we have started unit number 3, that is communication standard and protocol. Okay. Till now, we have seen the what are the types of communication. So, serial communication, parallel communication, synchronous, asynchronous communication, and then we have seen serial communication standard. Serial communication standard मध्ये आपण RS-232 हे पाहिलेलं आहे. स्टँडर्ड 232 त्याच्यामध्ये DB9 आणि DB25 पिन्स आणि त्याचं कसं कम्युनिकेशन होते हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट वी हॅव सीन मॅक्स. कोणाला बोलायचे? नेक्स्ट वी हॅव सीन मॅक्स 232 ॲज अ बायडायरेक्शनल लेवल कन्व्हर्टर. सो जे काही मायक्रो कंट्रोलर तुमच्या पीसीला कम्युनिकेशन करणार आहे तर ते जे व्होल्टेज लेवल मॅच करण्यासाठी आपण ही आयसी यूज करतो, दॅट इज मॅक्स 232. ओके, and in today's lecture we will see what are the communication protocols. Okay, okay. So कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हणजे काय तर नॉर्मली एखादं प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर जेव्हा आपण एम्बेडेड सिस्टीम मध्ये कनेक्ट करतो तेव्हा कुठल्या वेने आपण मेसेज ट्रान्सफर करतो. ओके, तर जे काही ट्रान्सफर करणारे केबल्स असतात त्याला सिरियल बस असं म्हणतात. ओके, किंवा वन मायक्रो कंट्रोलर टू अनदर मायक्रो कंट्रोलर जेव्हा कम्युनिकेशन करायचं असतं तेव्हा तिथं आपण कोणा थ्रू करतो तर कम्युनिकेशन बस थ्रू करतो. त्या कम्युनिकेशन बसलाच सिरियल बस असं सुद्धा आपण म्हणतो. ओके, मग मोस्ट पॉप्युलर कुठले बस आहेत तर I2C ज्याला आपण इंटर इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणतो, किंवा CAN बस, सो कंट्रोल एरिया नेटवर्क बस, देन USB, then SPI is nothing but serial peripheral interface, and then is SSP, that is synchronous serial protocol. ओके, हे सगळे प्रोटोकॉल्स जे आहेत ते आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत. ओके, सो हे प्रोटोकॉल्स म्हणजे काय आहे तर ऍक्च्युली हे एक बस आहेत. ओके, सगळ्याच्या नावामध्ये बस आहे बघा, कॅन बस, then USB bus. Actually bus is nothing but it is a bunch of cables. Okay, wires, a collection of wire cables, आणि ते वायर केबल्स मध्ये रिसिव्हर आणि ट्रान्समीटर मध्ये काहीतरी रूल्स असले पाहिजेत. ओके, आपण केबल्स कशासाठी यूज करतो तर इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी यूज करतो. फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट वी आर ट्रान्समिटिंग द सिग्नल्स. सो वन पॉइंट टू अनदर पॉइंटला आपण जेव्हा सिग्नल ट्रान्समिट करतो तेव्हा ट्रान्समीटर मेसेज ट्रान्समिट करतो, रिसिव्हर डेटा रिसिव्ह करतो, तर दोघांमध्ये काहीतरी सेट ऑफ रूल्स असले पाहिजेत. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी प्रोटोकॉल्स असले पाहिजेत. जे दोघं जण ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे प्रोटोकॉल्स फॉलो करतील तेव्हाच त्यांना हे डेटा व्यवस्थित रिट्राईव्ह करता येईल, रिसिव्ह करता येईल. ओके, मग हे ते प्रोटोकॉल्स आहेत, दॅट इज I2C, कॅन बस, USB बस, SPI and SSP. From that we will see what is I2C. So I2C is nothing but inter integrated circuit. त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्किट्स आहेत जे इंटिग्रेटेड केलेले आहेत. इट इज ऑल्सो नोन एज I2C और IIC असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ओके, का तर I is double time, that is inter integrated, therefore it is also called as I2C or it is also called as IIC. ओके, मग हे I2C बस काय आहे तर ही एक सिंक्रोनस मल्टी कंट्रोलर मल्टी टार्गेट सिरियल कम्युनिकेशन बस आहे. आता सिंक्रोनस म्हणजे तुम्हाला माहिती आहे. सो सिंक्रोनस मध्ये आपण काय करतो, रिसिव्हर आणि ट्रान्समीटरला दोघांना सिंक्रोनस क्लॉक पल्स सेंड करतो आणि इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स और इन द फ्रेम्स और इन द फॉर्म ऑफ ब्लॉक्स वी आर ट्रान्समिटिंग दी मेसेजेस. ओके, मल्टी कंट्रोलर म्हणजे काय, एक पेक्षा अनेक कंट्रोलर
तिथं तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि मल्टी टार्गेट इज नथिंग बट अगेन वेगळे वेगळे स्लेव्स तुम्ही त्याला नंबर ऑफ टाइम्स तिथं कनेक्ट करू शकता. आणि सिरियल बस आहे. सो सिरियल बस इज नथिंग बट serial communication, one after another we are sending the data. Okay, it was initially invented by Philips Semiconductor in 1982 and it is most widely used to achieve lower speed peripheral ICs for short distance. Okay, which is used to connect processors and microcontrollers. ओके, वेगळे वेगळे मायक्रोकंट्रोलर्स आणि वेगळे वेगळे प्रोसेसर्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी जे की लो स्पीड वरती वर्क करतं आणि शॉर्ट डिस्टन्स वरती वर्क करतं ते म्हणजे I2C. ओके, मग I2C ने काय काय इंड्योर केलेलं आहे, म्हणजे काय काय तो देऊ शकतो. तर I2C इट ऑफर्स अप टू 3 लेवल्स, दॅट इज 100 kbps इन स्टँडर्ड मोड. म्हणजे ते ती जी काही बस आहे त्या बसचं स्पीड काय आहे, तर स्टँडर्ड मोड मध्ये ते 100 kbps देतं, दॅट इज 100 किलोबाइट्स पर सेकंडला तो डेटा ट्रान्समिट करू शकतो. हाय फास्ट मोड मध्ये तो 400 kbps पर्यंत डेटा ट्रान्समिट करू शकतो. आणि हाय स्पीड मोड मध्ये इट ट्रान्समिट्स अप टू 3.4 मेगाबिट्स पर सेकंड. एका सेकंड मध्ये ते 3.4 मेगाबिट्स ते ट्रान्समिट करू शकतात. Next, this I2C is reliable using software control collision detection and attribution. आता collision detection attribution म्हणजे काय, तर लास्ट टाइम आपण ट्रॅफिक हे एक एक्झाम्पल घेतलं होतं. ओके, सो आपण मोस्टली सिटीज मधले जे काही ट्रॅफिक कंट्रोलर आहेत त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा चौकात एखाद्या चारी बाजूनी जर सगळे व्हेकल्स आले तर इथं काय होतं, ट्रॅफिक होतं. ओके नाही, एकमेकांना गाड्या धडक लागू शकते. तसंच कोलिजन डिटेक्शन म्हणजे काय, जेव्हा दोन डेटा एकमेकांना धडकतील, जेव्हा दोन डेटा कोलाइड होतील, ते म्हणजे काय, कोलिजन डिटेक्शन आणि अट्रिब्युशन. ते इथं आपण रिलायबली कंट्रोल करतो बाय युजिंग सॉफ्टवेअर. ओके, ऍज वेल एज इट युजेस 2 लाईन्स. ओके, 2 लाईन्स वापरतात, एक लाईन डेटासाठी आणि एक लाईन तुमच्या क्लॉकसाठी. क्लॉकसाठी का, कारण की आपण म्हणतो I2C हे सिंक्रोनस बस आहे, त्यामुळे एक लाईन हे क्लॉकसाठी आणि एक लाईन ही तुमच्या डेटा कम्युनिकेशनसाठी. ओके, सॉफ्टवेअर कंट्रोल ऍड्रेसिंग स्कीम एलिमिनेटिंग नीड फॉर ऍड्रेस डिकोडिंग हार्डवेअर. ओके, म्हणजे सॉफ्टवेअरच काय करतं, ऍड्रेस जनरेट करतं. ओके, आता कुणाचा ऍड्रेस जनरेट करणार, तर I2C म्हणजे काय, तर मायक्रो कंट्रोलर आणि प्रोसेसर हे एकमेकांना कनेक्ट करते. ओके, समजा हे घेऊया मायक्रो कंट्रोलर. हे घेऊया प्रोसेसर. ओके, आता ह्या दोघांना कनेक्ट करायचं काम काम करतं, तर हे I2C हे मध्ये काय असणार आहे, I2C असणार आहे. ओके, म्हणजे इथंही आपली बस असणार आहे. मग आता इथं मी एकच दाखवलेलं आहे, एकच मायक्रो कंट्रोलर, एकच प्रोसेसर. असे n नंबर ऑफ मायक्रो कंट्रोलर्स असतील, n नंबर ऑफ प्रोसेसर असतील. मग कुणी कुणाला मेसेज ट्रान्समिट केलाय हे कसं कळणार, तर आपण ऍड्रेस सेंड करतो आणि ज्याचा जे ऍड्रेस आहे त्यांनीच तो ते मेसेज रिसीव्ह करतो. मग इथं I2C मध्ये काय होतं, जे काही ऍड्रेसिंग स्कीम आहे ते सॉफ्टवेअर कंट्रोल थ्रू होतं, त्यामुळे तिथं डिकोडिंग करत बसायची गरज नाहीये. म्हणजे तो मेसेज आलेला जे काही मेसेज आहे, ऍड्रेस आहे, ते परत तुम्हाला डिकोड करत बसायची गरज नाहीये. ओके, इथे आपण बघू शकतो. सो दिस इज द डायग्राम फॉर I2C. सो हे आपलं मायक्रो कंट्रोलर आहे, सेंट्रल मायक्रो कंट्रोलर. ओके, आणि हे 2 लाईन्स आहेत. सो SDA दॅट इज सिरियल डेटा आणि SCL इज सिरियल क्लॉक. ओके, S stands for serial, DA stands for data, again S stands for serial, CL stands for clock. म्हणजे सिरियल डेटा साठी एक लाईन आहे, क्लॉक साठी एक लाईन आहे. मी मगाशीच म्हटले सिरियल कम्युनिकेशन आहे, त्यामुळे आपल्याला क्लॉक पल्स साठी एक सेपरेट लाईन पाहिजे आणि डेटा कम्युनिकेशन होण्यासाठी एक सेपरेट लाईन लागते, दॅट इज सिरियल डेटा. ओके,
आता इथं हे मायक्रो कंट्रोलर आहे आणि ह्या सिरियल बसमध्ये म्हणजे ही जी काही बस आहे ही म्हणजे काय आपला I2C आहे आणि ह्याला वेगळे वेगळे पेरिफेरल डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत. पेरिफेरल डिव्हाइस 1, पेरिफेरल डिव्हाइस 2, पेरिफेरल डिव्हाइस 3, पेरिफेरल डिव्हाइस 4 अँड सो ऑन. ओके, असे n नंबर ऑफ पेरिफेरल डिव्हाइस तुम्ही कनेक्ट करू शकता. ओके, मग हे जे काही सिग्नल्स आहेत हे दोन सिग्नल्स मिळून काय करतात तर सिरियल कम्युनिकेशन करतात. ओके, क्लॉक पल्सनी सिंक्रोनायझेशन अचीव्ड होतं. सिंक्रोनायझेशन अचीव्ड झाल्यामुळे आपण इथं काय करतो सिंक्रोनस ट्रान्समिशन करू शकतो. असिंक्रोनस ट्रान्समिशन म्हटलं की त्यात काय येतं तर आपल्याला स्टार्ट बीट स्टॉप बीट सेंड करावं लागतं. इथं तसं आपल्याला सेंड करावं लागत नाही. ओके, आता ही तुम्हाला ह्या डायग्राम वरनं क्लिअर झालं असेल. मायक्रो कंट्रोलर या बाजूला आहे, इथं आपला I2C बस आहे आणि I2C बस नंतर ना इकडं जे काही पेरिफेरल डिव्हाइसेस आहेत ते आपण कनेक्ट केलेले आहेत. ओके, मग आता इथं जे मायक्रो कंट्रोलर आहे, ओके, सो मोस्टली मेन जे डिव्हाइस आहे दॅट डिव्हाइस इज नथिंग बट आवर मास्टर डिव्हाइस. ओके, आणि जे काही इथे सगळे खाली आहेत दे आर दी स्लीव. ओके, मोस्टली मायक्रो कंट्रोलरच्या वेळेस जे कोण मेन डिव्हाइस आहे त्याला आपण मास्टर डिव्हाइस म्हणतो आणि जे पेरिफेरल डिव्हाइसेस आहेत त्यांना स्लेव्ह डिव्हाइसेस म्हणतो. मग इथे किंवा जे कोणी ट्रान्समिशन आधी स्टार्ट करते इनिशिएट करते त्याला आपण मास्टर म्हणतो आणि तो मास्टर काय करतो क्लॉक कंट्रोल करतो. कारण की आपण ट्रान्समीटर आणि रिसिव्हर, ओके, आपल्या कम्युनिकेशन मध्ये असं दोन मेन पेरिफेरल आहेत. सो ट्रान्समीटर आणि रिसिव्हर काय करतात तर ट्रान्समिट करतो ट्रान्समीटर मेसेज, रिसिव्हर रिसिव्ह करतो. मग ट्रान्समीटर जेव्हा मेसेज ट्रान्समिट करतो तेव्हा तो काय करतो क्लॉक पल्स सेंड करतो रिसिव्हरला आणि जेव्हा रिसिव्हरचं क्लॉक पल्स तुमच्या ट्रान्समीटर सोबत सिंक्रोनाइज होईल तेव्हाच तो डेटा व्यवस्थित रिसिव्ह करू शकतो. त्यामुळं ट्रान्समीटरच काय करतो तर ट्रान्समीटर म्हणजे मास्टर असतो आणि तो मास्टरच काय करतो क्लॉक कंट्रोल करतो. ओके, मग आता आपण ट्रान्समीटर आणि रिसिव्हर न म्हणता आपण काय म्हणूया मास्टर आणि स्लेव्ह म्हणूयात. ओके, सो मास्टर काय करतो ज्याला कम्युनिकेशन इनिशिएट करायचंय चालू करायचंय त्याला आपण मास्टर म्हणणार. तो मास्टरच काय करणार क्लॉक पल्स पाठवणार आणि मग मास्टर ज्याला मेसेज पाठवायचा आहे ज्याला डेटा पाठवायचा आहे त्याचा ऍड्रेस तो काय करणार ऍड्रेस तो पाठवणार. ओके, सो ज्या स्लेव्हला तो समजा आता स्लेव्ह 1, स्लेव्ह 2, slave 3. Okay, for example, here there are 3 slaves. Okay, and this master wants to communicate to slave number 2. 2 ला त्याला काय करायचं आहे कम्युनिकेट करायचं आहे तर तो मास्टर काय करणार फक्त 2 चा ऍड्रेस तो काय करणार सेंड करणार. ओके, ओके, मग इथं एक पेक्षा अनेक मास्टर असू शकतात किंवा एक पेक्षा अनेक स्लेव्ह असू शकतात. त्यामध्ये त्याला काय म्हटलं तर मल्टी कंट्रोलर मल्टी टार्गेट. ओके, त्यामुळे एक पेक्षा अनेक मास्टर्स असू शकतात आणि एक पेक्षा अनेक स्लेव्ह असू शकतात. मग कोण समजा सायमल्टेनियसली 2 मास्टर किंवा सायमल्टेनियसली 2 स्लेव्हनी जर कम्युनिकेशन चालू केलं तर बेस्ड ऑन प्रायोरिटी कुणाला प्रायोरिटी कुठली द्यायची त्याच्यावरनं ते कम्युनिकेशन केलं जातं. बट सगळ्या मास्टर्सला इक्वल प्रायोरिटी असणार विथ रिस्पेक्ट टू युअर स्लीव्ह. ना हे तर कळालं की मास्टर डेटा सेंड करते आणि स्लेव्ह डेटा रिसिव्ह करते. मग ते रिसिव्ह करत असताना प्रत्येक डिव्हाइस वरती ऑन I2C बस इट इज हॅव्हिंग 7 बीट और 10 बीट I2C ऍड्रेस. ओके, सो स्लेव्ह 1 ला एक ऍड्रेस आहे, स्लेव्ह 2 ला एक ऍड्रेस आहे, स्लेव्ह 3 ला ऍड्रेस आहे. मग हे जे काही प्रत्येक स्लेव्हला ऍड्रेस आहे म्हणजे इथं बघा पेरिफेरल 1 ला स्पेसिफिक ऍड्रेस आहे, पेरिफेरल 2 ला स्पेसिफिक ऍड्रेस आहे, पेरिफेरल 3 and 4 and so on. प्रत्येक पेरिफेरलला प्रत्येक स्लेव्हला एक स्पेसिफिक ऍड्रेस आहे. ओके, सो इट डिपेंड्स ऑन वर्जन आयदर इट कॅन बी अ 7 बीट ऍड्रेस or it can be a 10 bit address. Okay, typically the foremost bits are fixed and they are for categories. म्हणजे आता हे जे काही सगळे पेरिफेरल्स आहेत हे
वेगळे वेगळे पेरिफरल्स आहेत. मग समजा वरचे 4 बिट्स हे काय दाखवतात, तर ते कुठलं कॅटेगरी आहेत, म्हणजे कुठलं पेरिफेरल डिव्हाइस आहेत हे कोण सांगतं, तर त्याचे वरचे 4 बिट्स. म्हणजे हे 7 बिट्स मधले अप्पर 4 बिट्स काय सांगतात, ओके 7 बिट ऍड्रेस झाला. सो अप्पर ओके, हे वरचे 4 बिट काय सांगतात, तर ते कुठलं डिव्हाइस आहेत हे डिव्हाइस ते सांगतात. आणि लोअर बिट काय सांगतात, अलाउज द 8 डिव्हाइसेस ऑफ वन काइंड टू बी प्रेझेंट ऑन सिंगल I2C. म्हणजे अशा प्रकारचे, फॉर एक्झाम्पल समजा जर हे EEPROM असेल म्हणजे मेमरी असेल, तर तशा प्रकारचे वेगळे 8 मेमरीज तुम्ही ऍट अ टाइम एकाच I2C ला कनेक्ट करू शकता. ओके, मग 8 वरनं म्हणजे मग ह्याच्यावरनं समजा 001 असेल तर फर्स्ट मेमरी, सॉरी 000 असेल तर 0th मेमरी सिलेक्ट झालं. सो 001 असेल तर फर्स्ट मेमरी सिलेक्ट झालं. 01 असेल तर सेकंड मेमरी सिलेक्ट झालं अंटिल 8. म्हणजे लास्टला काय असणार आहे, 111. 11 म्हणजे 7th मेमरी IC इज सिलेक्टेड. 00 असेल तर 0th मेमरी IC इज सिलेक्टेड. ओके, म्हणजे वरचे 4 बिट काय सांगतात, तर कुठल्या टाईपचं डिव्हाइस तुम्ही कनेक्ट करणार आहात. आणि लोअर 4 बिट्स काय सांगतात, लोअर 3 बिट्स काय सांगतात, तर तशाच प्रकारचे तुम्ही 8 वेगळे वेगळे डिव्हाइस तुम्ही I2C वरती कनेक्ट करू शकता. ओके, नाव टर्मिनॉलॉजीज म्हणजे ह्याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत, एक तर SCL आणि SDA हे दोन्ही